कसं करावं आम्ही? हे बघा तुम्ही 8,000 जाहीर केले, बियातच गेली 4,000 बॅग घेतली, 2.5 एकरामध्ये कटली. कसं करावं आता तुम्ही सांगा. हे बघा काही 50,000 रुपये जाहीर करा, 50 तरी जाहीर करा. आणि दुष्काळ आले बघा. 2 महीनों में 3 बार अतिवृष्टि और बाढ़ की स्थिति के बाद नांदेड़ जिले की लाखों हेक्टेयर खेती जमीन बुरी तरह से बाधित हुई है। बाढ़ के कारण कई लोगों की मौत हुई। इतना ही नहीं, सैकड़ों जानवर पानी में बह गए और अभी तक कई जानवर लापता है। किसान पूरी तरह से आसमानी संकट के घेरे में आ गया है। नांदेड़ जिला महाराष्ट्र राज्य में सबसे अधिक बाढ़ प्रभावित जिले के रूप में सामने आ गया है। इसलिए नांदेड़ जिले में गीला सूखा घोषित करने के साथ ही किसानों को कर्ज माफी देने की मांग जोर शोर से हो रही है। इसी बीच राज्य के मृदा और जल संधारण मंत्री संजय राठौड़ ने गुरुवार 25 सितंबर को नांदेड़ पहुंचकर हदगांव हिमायतनगर निर्वाचन क्षेत्र, अर्धापुर कंधार लोहा निर्वाचन क्षेत्र और नांदेड़ दक्षिण उत्तर विधानसभा निर्वाचन क्षेत्रों के सीधे खेतों में पहुंचकर प्रत्यक्ष किसानों से बातचीत कर बाढ़ स्थिति का जायजा लिया। बागवानी खेती और कृषि योग्य खेती दोनों का भारी नुकसान हुआ है। इसके साथ ही कई गांव पानी में डूबे, सड़कें पुल टूट गए, गांव का संपर्क टूट गया। सरकार से आर्थिक मदद कब मिलेगी, ये सवाल लेकर रोते बिलखते और गुस्साए किसानों ने मंत्री को घेर लिया था। सरकार से तत्काल अधिक से अधिक आर्थिक मदद पहुंचाने का आश्वासन मंत्री संजय राठौड़ ने किसानों को दिया। उसके बाद देर शाम को जिला नियोजन भवन में उन्होंने जिला प्रशासन के विभिन्न विभागों के साथ जायजा बैठक की। इस समय विधायक बाबूराव कोहलीकर, बालाजी कल्याणकर, आनंद तिड़के बोंढारकर, शिवसेना शिंदे गुट के प्रमुख पदाधिकारी और मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोड़े, सिटी डीवाईएसपी रामेश्वर वेंजने आदि सहित विभिन्न विभागों के अधिकारी बैठक में मौजूद थे। बाढ़ प्रभावित इलाकों के प्रशासन द्वारा तैयार किए गए रिपोर्ट पर मंत्री राठौड़ ने संदेह व्यक्त किया। जिले में 17,936 बाधित परिवारों में से केवल 4,000 लोगों को मदद पहुंची। 3 बार अतिवृष्टि होने के बाद भी प्रशासन की रिपोर्ट में एक भी घर नहीं टूटा। ऐसा क्यों दिखाया जा रहा है? पिछले साल के पैसे लोगों को अब तक नहीं मिले थे। 1 साल बाद मदद मिलती होगी तो यंत्रणा क्या कर रही है और इसके लिए जिम्मेदार कौन है? ऐसे सवाल भी बैठक में उपस्थित किए गए। दौरान बाधित किसानों के नामों की सूची पोर्टल पर अपलोड की जा रही है। सरकारी मदद का काम युद्ध स्तर पर चल रहा है। आने वाले दशहरे तक 100% मदद कार्य पूरा किया जाएगा, ऐसा आश्वासन जिला प्रशासन की ओर से मंत्री संजय राठौड़ को दिया गया। इस भीषण आपदा में राज्य सरकार किसानों के साथ है। वास्तव में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ही मुझे नांदेड़ भेजा है। तत्काल और अधिक से अधिक आर्थिक मदद दिलवाने की कोशिश करेंगे। किसानों के कर्ज माफी और गीले सूखे जैसी स्थिति नांदेड़ जिले में निश्चित ही हो गई है, लेकिन इसकी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजित पवार करेंगे, ऐसी जानकारी मंत्री संजय राठौड़ ने MCN हिंदी न्यूज को दी। नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून शेत पिकाचं किंवा इतर शासकीय मालमत्तेचं किंवा अनेक खाजगी मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे। दिवसभर आम्ही सन्माननीय आमदार महोदयांना सोबत घेऊन दौरा केला। प्रशासनाचे जिल्हाधिकारी आणि हे सुद्धा टीम आमच्या सोबत होती आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आम्ही आढावा घेतलेला आहे। सर्वप्रथम तर मी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचं कौतुक करेन की अतिशय या सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी प्रशासनाच्या सर्व यंत्रणेला सोबत घेऊन एक चांगलं हाताळलेली आहे परिस्थिती आणि शासनाला वेळोवेळी हे सर्व प्रस्ताव पाठवलेले सुद्धा आहे आणि आता उर्वरित सुद्धा त्यांच्याकडे तयारी पाहताना बऱ्याच गोष्टीची तयारी त्यांनी केलेली आहे। थोड्या थोड्या गोष्टीसाठी त्यांनी न थांबता स्वतः निर्णय घेतलेले आहे आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे। फील्डवर सुद्धा मी जाऊन आलो आहे, त्याही गोष्टी समजल्या। यामध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेऊ आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किंवा या पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या लोकांना एवढंच सांगू शकतो की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या सरकारमध्ये आम्ही सर्वजण काम करतो आहे।
राज्याचे नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, दुसरे आमचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार असतील आणि सर्व मंत्रिमंडळामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ही जी काही परिस्थिती मराठवाड्यात, विदर्भामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, यासाठी पाहिजे तशा पद्धतीचे निर्णय घेऊ आणि हे निर्णय घेण्याच्या संदर्भातच माननीय मुख्यमंत्र्यांनी हा दौरा सर्व मंत्र्यांना करायला लावला. ते स्वतः सुद्धा फिरत आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय फिरत आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी नक्कीच माननीय मुख्यमंत्रीच जाहीर करतील बऱ्याच गोष्टी. उद्धव ठाकरे यांनी सल्ला दिलेला आहे की सरकारची परिस्थिती आहे की नाही. पाऊस नक्कीच पूर्ण या नांदेड जिल्ह्यातल्या पूर्ण मंडळामध्ये पाऊस 65 मिलीमीटरच्या वर वारंवार पडलेला आहे आणि पुढे सुद्धा आता 5 दिवस इशारा आहेच. आणि त्याच्यामुळे जी काही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे ती मोठ्या प्रमाणात पिकांचं घट होणार आहे, पिकाच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आज त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांना मनोधैर्य वाढवणं हे काम या ठिकाणी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी करतो आहे की आम्ही तुमच्या सोबत आहे, कुठेही तुम्ही खचून जाऊ नका, ही भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. म्हणून एक सामान्य शेतकरी मला भेटला होता, त्याचं नाव मला सुरुवातीला भेटला, त्याची सुद्धा दखल आम्ही घेतली. केळीच्या संदर्भामध्ये त्याचा सुद्धा मी लगेच आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याला सांगितलं. ज्या पद्धतीने तो मला बोलला, तर अशा पद्धतीनं आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलंच आहोत आणि आमचे हे शेतकरी वडीलधारीच आहे. या वडीलधाऱ्यांना खऱ्या अर्थानं आमची सुद्धा जबाबदारी आहे. सरकारमध्ये आम्ही काम करतो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे लक्षात आलं की त्यांनी सर्व कामं बाजूला ठेवून तुम्ही पूर परिस्थितीची पाहणी करा अशा पद्धतीचं सर्व मंत्र्यांना ग्रामीण भागामध्ये पाठवलेलं आहे. आता एकदम आम्ही पुढच्या कॅबिनेटलाच जाऊ आणि त्यांना अहवाल सादर करू. कसं करावं आम्ही? हे बघा तुम्ही 8,000 जाहीर केले, बियातच गेली 4,000 बॅग घेतली, 2.5 ग्रामाची कटली. कसं करावं तुम्ही सांगा. हे बघा काही 50,000 रुपये जाहीर करा, 50 तरी जाहीर करा. आणि मला दुष्काळ हे बघा